सहकारी म्हणण्यापेक्षा माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणणं जास्त योग्य वाटतं. मी मुलीला राहिली पण आठवणींनी माझं डोकं अतिशय जड होऊन गेल्यासारखं वाटतं. गेल्या 6 वर्षातल्या सगळा भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून ज्यावेळी प्रमोशन साठीचं फाईल टाकली गेली, पहिलं प्रमोशन मला मिळालं नाही. मला थोडे 2 दिवस वाटलं की माझ्यापर्यंत यायला नको होतं असं मला वाटलं. मिळालं नाही त्याचं दुःख नव्हतं मला, पण माझ्यापर्यंत यायलाच नको होतं हे दुःख मला होतं. मग मी नंतर विसरून गेली आणि या प्राध्यापकांच्या ओळखीने मला गॅरंटी पण नव्हती. मग मी विचार केला की आपण रिटायर इथेच होणार. मी एक ठाकरे सरांना पण बोलली. ठाकरे सर म्हटलं मी 27 पर्यंत इथेच काही टेन्शन नाही म्हटलं. आणि मला वाटलं बापू घेणार आहे बरोबर, म्हणून मी बरोबर म्हणजे मला मिळत नाही माझ्या डोक्यात. जेव्हा मी तिथे ते स्क्रीनवर घेतलं आणि कधी सांगितलं लगेच ऑर्डर घ्यायची. मी ऑर्डर तर घेतली हातात, पण सगळे तुमचे चेहरे आणि छाया माझ्या डोळ्यापुढे फिरायला लागले. मी एका डोळ्यातून तर आनंद वाटत होता, दुसऱ्या डोळ्यात माझं दुःख होतं की मी प्रमोशन घेऊन चुकत नाही करत आहे. मी या सगळ्यांना मुकणार आहे. त्याच क्षणी त्याच हॉलमध्ये मला वाटलं माझ्या मैत्रिणी पण भेटल्या, आम्ही तुझी सोय झाली असं झालं. तो म्हटलं ते सगळं आहे पण माझी एक बाजू दुरावणार नाही. आणि त्याच्यानंतर गाडीपासून मी सरळ रामपूरला आले. आणि रामपूर म्हणजे गाडीतून खूप फोन चालू होते, पण मी कुणाशी काय बोलते हे सुद्धा मला कळत नव्हतं. इतकं माझं डोकं जड झालेलं होतं. इथे आल्यानंतर ज्यावेळी आम्ही 2018 मध्ये सगळेच आपण आलो, उन्हाळ्याचे दिवस होते आणि शाळेमध्ये झाडं होते पण फक्त काड्या उभ्या होत्या. सगळीकडे डोंगर तापलेला, खरं बापरे एवढी उष्णता. विचार केला बापरे डायरेक्ट खडकावर एकदम उष्ण हवामान असं. आणि आलो आम्ही दादांकडे पाहिलं आणि आमचं आम्ही एका केंद्रात होतो. ओळख होती तशी, पण जेव्हा पाहिलं ते आणि पहिल्या दिवशी शाळेत आलो, जंगलच्या राजाचा तसा दरारा असतो ना, म्हणजे आदरयुक्त दरारा. म्हणजे ते असं खूप बोलणार नाही काही नाही, पण ते दिसलं की आपोआप आपलं एकदम टाईट फाईट व्हायचं. पण हळूहळू ते पण कळायला लागले आपल्याला की ते त्यांच्या जागेवर बरोबरच होते. काही वेळेस कामाच्या याच्यामध्ये असं क्षणिक मनात राग पण यायचा, पण मला ते दिसून जायची नाही त्यांचं बरोबर आहे. आणि त्या गोष्टीतून मला खूप शिकायला मिळालं. याच्या पूर्वीच्या ज्या माझ्या शाळा होत्या तिथे मी सगळ्यात लहान असायची. सगळ्यात लहान असल्यामुळे कोणी जे सांगितलं ते ऐकायचं, जे सांगितलं ते ऐकायचं, फक्त म्हणायचं. आणि पूर्वीच्या शिक्षकांचं असं होतं, त्यांची सिनियरिटी फार महत्वाची होती. त्यांच्या अगोदर पाणी सुद्धा प्यायचं नाही. हॉस्टेलला असंच होतं, ते चहावाला यायचं, चहा घेऊन त्याने तर आपल्या हातात चहा दिला, शेजारच्या बाईने माझी कपट ग्लास ठेवून द्यावा लागायचा. एवढी सिनियरिटी होती. आणि इथे आल्यावर मला काहीच वाटलं नाही की मी सिनियर आहे का. इथे आल्यावरच माझी सिनियरिटी माझी मेन म्हणजे तोपर्यंत मी लहानच होती सगळी. आणि इथे आल्यानंतर दादांविषयी बोलायचं तर त्यांच्याकडून जे व्यवस्थापन आहे आणि काम करून घेण्याची कला, कोणता शिक्षक कोणतं काम करेल आणि कसं करून घ्यायचं ते त्यांच्याकडनं फार शिकायला मिळालं. आणि आता मी तिथे 8 दिवसांपासून जाते. प्रत्येक वेळी मला दादा आणि त्यांची खुर्ची दिसते. त्या गोष्टी असतात की आपण असतो तोपर्यंत आपल्याला त्या कळत नाही, पण त्या फील्ड मधून आपण बाहेर गेल्यावर प्रत्येक गोष्ट आपल्या उपयोगात पडते. ती एक प्रकारे आपल्याकडे शिदोरी होती. त्याच्यानंतर बापूंविषयी बोलायचं म्हटलं तर बापूंशी बोलायला भीती वाटायची. ते बोलतच नव्हते. आणि बापू हे नाव एकदम समर्पक, सत्य आणि अहिंसा असे लीक असते. फक्त आपल्याकडे पाहणार, हा हो बोला मॅडम, बर करून टाका, एवढेच शब्द बोलणार. म्हणून त्यांच्याशी काय बोलावं, किती बोलावं हे सुद्धा मोजून मापून बोलावं लागायचं.
पण आज जेव्हा त्यांचं भाषण बघितलं तेव्हा त्यांचं आकलं माणिक निघाले. म्हणजे व्यक्ती आपण ओळखायला शिकलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं बापूंकडनं खूप गुण घेण्यासारखे. वक्तशीरपणा कोणाचा हेवा नाही, काही नाही, येता या जाता बसता बस, काहीच नाही. कधी कुणावर त्यांनी अधिकार दाखवला नाही, कधी कुणावर ओरडले नाही किंवा हे करा हे असं तसं कधीच नाही. मी तर या असं अधिकार वाणीने म्हणून जाईल, सगळ्यांना म्हणून जाईल सर हे करायचं बरं का, सर हे केलं बरं का. आणि मग मला नंतर वाटायचं की आपण असं बोलायला नको होतं का, पण मला असं ते म्हणजे असं हक्काने बोलावं असं वाटायचं. हक्क म्हणून मी सांगायची नाही आपल्याला हे करायचं. आणि तुम्ही पण सगळ्यांनी बिचाऱ्यांनी कधीच माझा शब्द म्हणजे खाली पडू दिला नसतं. हा मॅडम बरं करू आपण. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर शेवाळे मॅडम. शेवाळे मॅडम आणि मी, शेवाळे मॅडमांचा स्वभाव अतिशय शांत, त्यामुळे माझा स्वभाव जर असा तटका, पण त्या कधीच रिॲक्ट झाल्या नाही. मॅडम हे करायचं, हा बरं करू, जाऊ द्या होऊन जाईल, जाऊ द्या बस, एवढे दोनच शब्द केले. आणि काही सांगितलं असेल की माझं कुठलंही ऑफिसचं काम असेल त्यांनी कधीच नाही म्हटलं बरं मॅडम होऊन जाईल, काही ना काही तुम्ही जा. जेव्हा ते आमच्या फाईलचं काम करायचं चालू होतं, मला वाटतं केंद्र प्रमुखच ना एक्सेल शीट करायचं होतं, त्यांच्याकडे पाहुणे होते. मॅडम तुम्ही येऊच नका म्हणे, त्यांनी सगळं माझं केलं, फक्त माहिती विचारून घेतली. मग त्या दोघी जणी तिथे सायबर कॅफेमध्ये गेल्या, सगळं केलं. म्हणजे मला त्यावेळी जाणवलं की खरंच जी आपुलकी असते ती आपल्याला जेव्हा ती व्यक्ती आपल्यासाठी करते तेव्हा जाणवते ती आपुलकी. त्याच्यानंतर आयरे मॅडम झाल्या. आयरे मॅडम म्हणजे अगदी निर्मळ आणि स्वच्छंदी मन, काहीच नाही, मळच नाही पोटात अजिबात, कडी नाही, कपट नाही, इतक्या मनसोक्त गप्पा. मला तिथे गेला आता बांधल्यासारखं होतं, मी गप्पा पण मारू शकत नाही, इतकं मनसोक्त. मनात त्यांनी काहीच ठेवलं नसेल. ते पारिजातकाचं झाड असतं ना, सगळे फुलं सगळ्यांना देऊन टाकतं, काहीच नाही ठेवत स्वतःवर. तसं त्यांचं मन, काहीच नाही, असं कडी नाही, कपट नाही. आपण काय बोललो, काय बोललं पाहिजे हे सुद्धा नाही करायचं. अतिशय निर्मळ लहान बालकासारखं मन करायचं. त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलायला मला खूप आवडायचं, गप्पा मारायलाही आवडायचं. त्याच्यानंतर आमचे ठाकरे सर, ठाकरे सरांचं ते मोठ्याने हसणं अजूनही माझ्या आठवण येते ते हसणं. आणि लोकांना वाटतं की ते फार मोठ्याने बोलतात, पण त्यांच्या बोलण्याची आम्हाला सवय झाली. आणि रागही आला ना, मी ठाकरे सरांना व्हायचे नाही हो सर असं नाही तसं नाही. आणि आमचा तास घेण्यावरून तर कायम व्हायचं. मला राग आहे तर मी वर्गातून निघून जायची, घ्या तुम्ही घेऊन टाका जाऊ द्या असं म्हणायचे. आणि आमचं शिकवण्यावरून तर कायम व्हायचं. ते म्हणायचे नाही मला तास द्यायचं, मी म्हणायची नाही मला. शेवाळी मॅडम बिचारा काही बोलत नव्हते आपल्याला, ते म्हणायचे तुम्ही घ्या मग मी घेतो, त्या म्हणायचं तुमचं चालू द्या, पिलं तर मी बसते. पण त्याच्यामध्ये तुमच्याबद्दलची आत्मीयता होती, शिकवण्याची जी तळमळ होती, त्यांची जी तळमळ दिसत होती. आणि कुठलाही प्रश्न आलो त्या प्रश्नाचं उत्तर ठाकरे सरांकडे, काही मोबाईलचा असो, तंत्रज्ञानाचा असो, कुठलाही असो, सगळ्या ज्ञानाचा भांडार त्याच्याकडे. आणि आम्हाला काहीच नाही वाटायचं विचारायला. ते एकदा नाही म्हटलं तर दुसऱ्यांदा आम्ही विचारायला जायचो. आम्हालाही काही वाटलं नाही दुसऱ्यांदा विचारायचं. त्याच्यानंतर आपले लांडगे सर, लांडगे सर म्हणजे साधू आणि संतांचं जसं काही असतं ना तसं वागणं बोलणं. हो मॅडम सर या असं, बरं बरं होऊन जाईल, सर हे करावं. सर लगेच कात्री घेऊन तयार व्हायचे, लगेच बांधायला, त्याला दोऱ्या बिड्या बांधायला तयार व्हायचे. नाही कधीच म्हणत नव्हते लांडगे सर. त्याच्यानंतर देसले सर, देसले सर अतिशय तुमच्या मुलांसारखं त्यांचं अंतःकरण, त्यांच्या तंद्रीत काम करायचं, आनंदात राहायचं फक्त बस, तुमचं तिकडे काही हो. त्यांचा जो छंद ते फलक लेखन. शाळा सुटली, एकदा आम्ही मुंबईहून आलो, इतकं थकलेलो होतो, ते तिथे खेळायला गेले शिक्षण परिषदेला. इथं येऊन त्यांनी फळा लिहिला, मी तो व्हॉट्सअपला पाहिला. म्हटलं बाप रे, किती त्यांचा जो छंद आहे आणि चिंता छान, म्हणजे मला तो गुण इतका आवडला त्यांचा की ते स्वतःच्या जीवाकडे पाहत नाही, फक्त काम आणि काम. आणि त्यांना म्हटलं देसले सर हे करायचं, बरं बरं. आणि नेहमी बोलताना
एवढा आदर, म्हणजे एवढा आदर मी आजपर्यंत बघितला नसेल. आणि त्यांचा तो गुण इतका घेण्यासारखा आहे की आदरयुक्तच बोलले असतील ते. आणि कधीच म्हणजे असं ना ना म्हणणं त्याच्या याच्यातच नाही. त्यांचं काम सोडलं असेल आणि आधी बोलून दिलं असेल. त्याच्यानंतर सावळा सरांना मी आज पासून ओळखते. फक्त त्यांनी यायचं, आपल्या आपल्या कामाला लागायचं. आम्ही यायचो तिथं मुलांच्या मागे उभी असायची सफाईला, मुलं सफाई करायची. दादांचं कुठलंही काम असेल सावळा सर हजर. आणि त्यांचं आता ते काम झालं, मला खूप आनंद झाला सर. इतका आनंद झाला की त्यांच्या त्या कष्टाला फळ मिळालं. आणि ज्यावेळी मी तिथे पंचायत समितीला गेले, आम्ही ऑर्डर घ्यायला गेलेलो होतो रिलीव्हच्या, आणि तिथे हे पण आलेले होते. मग पाच सहा होते ना तुम्ही, त्या 2 लेडीज होत्या आणि जेंट्स होते 3-4. मग देवरे मॅडम बोलत होते त्यांच्याशी, हा या मॅडमला देऊन टाका म्हणे रात्री, यांना देऊन टाका पोडवे. रात्री म्हटल्याबरोबर मी लगेच पाहिलं त्यांच्याकडे, त्यांना इकडे बोलून घेतलं. मॅडम म्हटलं तुझं शिक्षण काय झालं? म्हणजे BSc. म्हटलं माझा प्रश्न सुटला. त्यांना सुद्धा बोलले मी, मला इतकी चिंता होती माझ्या मुलांची इंग्रजीची. म्हटलं की आता काय होईल, पण त्या BSc म्हटल्याबरोबर आणि त्यांचे मिस्टर म्हटले अहो मॅडम ते क्लास घेतात म्हणे. मग तो सोड येऊन पिवळं म्हटलं, प्रश्नच नाही. म्हटलं रात्रीचं नशीब जोरावर आहे. मी लगेच जागा भरून दिली, लगेच फोन केला दादांना. म्हणजे मला इतका आनंद झाला की इथं आल्याबद्दल मुलांचं नुकसान होऊन आलं. त्याचप्रमाणे इथं जो स्नेह आणि आपुलकी मला मिळाली, खूप खूप स्नेह मिळाला, खूप आपुलकी पण मिळाली, आदर पण मिळाला. ही शिदोरी माझ्या बरोबर कायम राहणार आहे, मी कधीच विसरू शकत नाही. मी भरपूर शाळा बघितल्या, जवळजवळ 35 वर्ष माझी सर्व्हिस झाली. पण या सर्व्हिस मध्ये जे आपण सर्व होतो ना, समवयस्क असतील मराठी, समविचारी असतील काय माहिती, पण इथे जे बॉन्डिंग झालं ते कुठेच नाही जात. आणि ही शिदोरी तुमच्या अनुभवाची, तुमचा स्नेह मी कधीच विसरू शकणार नाही. अनावधानाने माझ्याकडनं काही बोललं गेलं असेल रागामध्ये किंवा चेष्टेने, मी त्या हक्काने बोलली आहे, मी कबूल करते. आणि जर तुमच्या मनाला त्याचं वाईट वाटलं असेल तर ते पण मला माफ करा. पाटील सर कसे मागे राहून गेले, सगळं बघते दररोज घेऊन यायचे. पाटील सर म्हणजे मला, मी त्यांच्यामध्ये माझा भाऊच बघायची. त्यांच्याशी बोलताना मला कधीच असा संकोच वाटला नाही. जे माझे प्रॉब्लेम असतील किंवा माझ्या मुलातले जे असेल मी त्यांच्याशी मन मोकळं शेअर केलं. आणि त्यांनी सुद्धा मला काय असेल एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे माझी समजूत काढली असेल किंवा सल्ला सुद्धा दिला असेल तरी, पाटील सर असं काय करायचं, पाटील सर. आणि मला इतकं सुरक्षित वाटायचं, ते घेऊन यायचे, घेऊन जायचे. मी त्यांना खूप वेळा म्हणायची सर माझी गाडी घ्यायला, तर ते म्हणायचे नाही हो मॅडम माझी घ्या. पण त्यांना अवकल वाटू नये म्हणून म्हणायचं चला तुमची तर तू. पण मला असा दुरावा वाटला नाही. आणि त्यांचं जे नाव आहे पांडुरंग, खरंच त्यांचं नाव शोभतं आणि आई वडिलांनी विचार करून ठेवलं असेल त्यांचं पांडुरंग नाव. इतकं शांत स्वभाव आणि सगळ्यांना फक्त देत राहायचं, तथास्तु हो म्हणायचं. अशा पद्धतीने तुम्ही मला सर्वांनी खूप प्रेम दिलं. आणि माझे विद्यार्थी तर मी कधीच विसरू शकत नाही. 6 बॅचेस गेल्या माझ्या आतापर्यंत. शनिवारी मी गेली, या मुलांनी मला इतकं रडवलं दादा, दिवसभर त्यांची चेहरे डोळ्यापुढे दिसायचे. तुम्ही शिका, मोठी व्हा आणि गर्वाने मला भेटायला या, एवढंच मी आजच्या दिवशी तुम्हाला सांगेल.